नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण 14व्या युनिटमधलं शेवटचं सेशन घेणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील तर त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की जर काही ऑब्जेक्टिव्ह चांगले वाटत असतील, एक्झामच्या ओरिएंटेड वाटत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशनला सुरुवात करू. आता बघा क्वेश्चन नंबर 121. आता बघा, आता थोडे दिवस कमी राहिले तर त्या विद्यार्थ्यांनी असं व्यवस्थित सगळे ऑब्जेक्टिव्ह बघणं अपेक्षित आहे. म्हणजे असं नाही की सर 10-12 ऑब्जेक्टिव्ह यातले बघितले आणि पुढे गेलं. आपण विद्यापीठाचे विद्यार्थी नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला ते सगळ्या गोष्टी सिरियसली घेणं गरजेचं आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ JIT? आता JITचं फुल फॉर्म विचारलं आपल्याला. आता जस्ट इन दिलं आणि पुढे रिकामी जागा दिली तर टेम्परेचर आहे का? नाही. ट्रान्सफर आहे का? नाही. टेम्पररी सुद्धा नाही. तर जस्ट इन टाइम म्हणतात त्याला. JIT म्हणजे जस्ट इन टाइम. क्वेश्चन नंबर 122, रिकामी जागा दिली. इज अ प्रोडक्शन सिस्टीम व्हेअर मटेरियल, कंपोनंट अँड प्रोडक्ट्स आर मेड ऑर डिलिव्हर एक्झॅक्टली व्हेन निडेड, नॉट बिफोर अँड नॉट आफ्टर. म्हणजे एखादा जे आहे ना, एखाद्या प्रोडक्शन सिस्टीममध्ये कसं कसं एखादं रॉ मटेरियल आहे ना, तर लगेच जेव्हा ते प्रोडक्ट करायचं ना तेव्हाच ते आणायचं, अगोदर आणून ठेवायचं नाही, नंतर सुद्धा ठेवायचं नाही. म्हणजे विनाकारणचा इन्व्हेंटरी म्हणजे काय, स्टॉक तिथे ठेवायचा नाही. तर त्याला असं JIT सिस्टीम म्हणतात. म्हणजेच काय की JIT, त्याचा ऑप्शन नंबर 1 असणार. क्वेश्चन नंबर 123, गोल ऑफ द JIT: रिड्यूस वेस्ट, मिनिमाइज इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक म्हणतो आपण त्याला. इम्प्रूव्ह इफिशियन्सी आहेत का? हो, तिन्ही आहेत. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 124, फादर ऑफ द JIT कन्सेप्ट कोणी काढला असं विचारलेलं आहे. तर त्याचं नाव आहे टालीची ओहनो, असं नाव आहे. टालीची ओहनो. हे ओम आहे. हे ओम. ओम म्हणजे आपला इलेक्ट्रिकल वाला ना, करंटचं युनिट वाला, तो ओम नाही. तर त्याचं ओहनो असं नाव आहे. त्याच्यामुळे 1-3 येणार, हे येणार नाही, हे येणार नाही. ऑप्शन नंबर 1 करेक्ट असणार आहे, टालीची ओहनो. क्वेश्चन नंबर 125, JIT डेव्हलप बाय, कोण डेव्हलप केली आपल्याला विचारलेला. व्हिडिओकॉनने केली का? नाही. बजाजने केली का? नाही. टाटा मोटर्सने केली का? त्यानं सुद्धा नाही. मग टोयोटो मोटर कॉर्पोरेशन या जपानची जी कंपनी आहे, ही टोयोटो मोटर कॉर्पोरेशन जपानची कंपनी आहे. तर त्या कंपनीने ही जस्ट इन टाइम किंवा JIT ही कन्सेप्ट आणलेली आहे. क्वेश्चन नंबर 126 बघा, कन्सेप्ट यूज इन JIT. किती कन्सेप्ट कोणता यूज करतात? 126चं जर आपण बघितलं तर त्याचं उत्तर आहे 1. 50 कन्सेप्ट हा JIT मध्ये यूज होतो. क्वेश्चन नंबर किती झाले? 126. 127 क्वेश्चन बघा. आता ते 50 कोणते आहे? झिरोज यूज इन JIT. आपण बघितलं ना की JIT मध्ये 50 कन्सेप्ट आहे. मग झिरो डिले, झिरो डिफेक्ट, झिरो डाऊन टाईम. डाऊन टाईम म्हणजे काय की एखादी मशीन ब्रेक झाली ना, तर त्याचं लगेच तो ब्रेकडाऊन किंवा तो फॉल्ट रिपेअर करणं, तर त्याला डाऊन टाईम म्हणतात. नाहीतर कसं असतं की एखादी मशीन फॉल्ट झाली तर मग तर डाऊन टाईम वाढतो आणि प्रोडक्शन तेवढं पेंडिंग राहते. तर झिरो पेपर म्हणजे पेपर, झिरो पेपर हे सुद्धा आहे त्याच्यामध्ये. झिरो इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, हे सगळ्या गोष्टी आहे. तर ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. कंबन इज अ जपानीज टर्म मीन्स. कंबन म्हणजे काय? तर साईनबोर्ड किंवा व्हिज्युअल कार्ड असं म्हणतो. फोटो म्हणत नाही, इमेज म्हणत नाही, फोटोग्राफी सुद्धा म्हणत नाही त्याला. तर त्याला साईनबोर्ड किंवा व्हिज्युअल कार्ड असं म्हणतात. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 129. बघा आता काय, रिकामी जागा दिली आपल्याला. प्रोव्हाइड अ व्हिज्युअल सिस्टीम टू मॅनेज अ वर्कफ्लो अँड इन्व्हेंटरी लेवल विदिन द JIT फ्रेमवर्क. त्याला आपण आताच बघितलं की कंबन म्हणतात. क्वेश्चन नंबर 130, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ISO? ISOचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्ड नाही. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन आहे ते, हे लक्षात घ्या. आता खाली बघा तिथे किती क्लोज आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन. किती नंबरचा? 130 नंबरचा क्वेश्चन. थोडंसं सिरियसली जर आपण बघितलं, इथं फॉर आहे, हे फॉर करेक्ट आहे, ऑफ नाही. त्यामुळे मी क्लोज क्लोज का ऑप्शन दिले, तर असे ऑप्शन एक्झाम MPSC न बऱ्याचदा दिलेले आहे क्लोज. त्याच्यामुळे ते सिरियसली आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याचं करेक्ट फुल फॉर्म काय? द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन म्हणजेच ISO. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. इंडियन ऑर्गनायझेशनचा दूरदूर संबंध नाही. क्वेश्चन नंबर 131, ISO इस्टॅब्लिशिंग कधी झाले? तर 1947ला ISO ची स्थापना झाली. क्वेश्चन नंबर 132, ISO मेंबर्स किती कंट्रीज आहेत सध्या सभासद ISOचे? तर 176 देश त्याचे मेंबर्स आहेत. क्वेश्चन नंबर 133, त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे ISOचं? तर जिनेवा आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर बऱ्याच गोष्टीचं काही आठवलं नाही तर ऑप्शनमध्ये जिनेवा असलं तर लिहायचं.
कारण की काय असतं की बऱ्याच जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ना, 90% ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर जिनेवा आहे. नाहीतर मग चुकी एखादं यायचं म्हणजे ते रिस्क घ्यायची आपण म्हणजे. नाहीतर सर तुम्ही कोणतेही ऑर्गनायझेशन आली की जिनेवा टिक करायचं असं नाही. म्हणजे आता काहीच माहिती नाही तर बाबा मग माहीत नसल्यापेक्षा बरं आहे ना, काहीतरी प्रोबॅबिलिटी तरी वाढते ना आपली. क्वेश्चन नंबर 134. रिकामी जागा दिली आणि इन्शुअर दॅट द प्रोडक्ट्स अँड सर्व्हिस डेली यू कॅन यूज डेली आर सेफ रिलायबल अँड हाय क्वालिटी. त्यासाठीच ISO स्टँडर्ड आहे. ऑप्शन नंबर एक आहे करेक्ट आहे. ISO फर्स्ट एडिशन कधी आहे? 1987 ला पहिली एडिशन आहे. नंतर क्वेश्चन नंबर 136 जर आपण लक्षात घेतलं तर बघा, ISO लास्ट मीन्स फिफ्थ एडिशन कधी आहे? तर 2015ची. आता फार कन्फ्युज झालं ना, हे 87चं आहे आणि हे 15, म्हणजे 7 आणि 8 15 असं जर लक्षात ठेवलं तर काही गोंधळ होण्याचं कारण नाही. म्हणजे पाचवी एडिशन आताची सगळ्यात अलीकडची जी एडिशन आहे हे 2015ची आहे. आता या 7 आणि 8ची मी बेरीज असं लक्षात ठेवत असतो म्हणजे 2015, म्हणजे गोंधळ होण्याचं कारण नाही. क्वेश्चन नंबर 137 बघा. ISO 9000 series are based on the seven quality management principle. Therefore, it defines the concept of vocabulary of कोणत्याला काय म्हणतात क्वालिटी मॅनेजमेंट सर्व्हिस. ऑप्शन नंबर एक रिसर्च नाही, इनोव्हेशन नाही, क्वालिटी कंट्रोल सुद्धा नाही. क्वेश्चन नंबर 138. ISO 9000 सिरीज इज फॉर. हा जो क्वेश्चन आहे आयट्या प्रिन्सिपल जे 2014ची एक्झाम झाली त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आलेला आहे, म्हणून तो मी इथं घेतलेला आहे. तर आता बघा, ISO 9000 सिरीज फॉर. आता इथं डायरेक्टली आपल्याला उत्तर नाही, परंतु मी काय सांगितलं की ISO मध्ये जनरली 7 क्वालिटी मॅनेजमेंट प्रिन्सिपल आहेत. मग त्याच्यामध्ये ते ब्रॉड अँगलनी आले ना, 7 क्वालिटी मॅनेजमेंट नुसतं प्रोडक्ट फायनान्शियल याच्यासाठी येणार नाही. म्हणजे काय येणार? सिस्टमायझेशन ॲट ऑल लेवल्स ऑफ ऑपरेशन. ऑप्शन नंबर 3 आहे. आता इथं हे कॉमन सेन्स एज्युकेशनल. आता बघा, ह्या दोन गोष्टी तर आपल्याला माहित आहे की याचा आणि याचा काही संबंध नाही. मग नुसतं काय प्रोडक्ट्स, आता 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन होते बऱ्याच मध्ये. तर जनरली काय करायचं, ब्रॉड अँगलने जे उत्तर असते ना ते घेऊन जायचं. मग त्याच्यामुळे आता हे 2 आणि 4 तर तुम्ही सहज कट केली की बाबा याचा आणि याचा दूर दूर संबंध नाही. क्वेश्चन नंबर 139. ISO 9000 फॅमिली इंट्रोड्यूस इन कधी इंट्रोड्यूस झाली? 1987. ऑप्शन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 140. ISO 9000 सिरीज बेस्ड ऑन द क्वालिटी मॅनेजमेंट प्रिन्सिपल. किती? 7 क्वालिटी मॅनेजमेंट प्रिन्सिपल आहे. कस्टमर फोकस आहे, त्याच्यात लिडरशिप आहे. नंतर एंगेजमेंट ऑफ द पीपल, प्रोसेस अप्रोच आहे, इम्प्रूव्हमेंट, डिसिजन मेकिंग मॅनेजमेंट, एव्हिडन्स बेस, रिलेशनशिप. बरोबर आहे, चारही करेक्ट आहे. ऑप्शन नंबर म्हणजे सगळे 7ही करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 141 काय सांगतात? चूज द करेक्ट सेंटेन्स. काय म्हणलं की आपल्याला ISO 9001 2015 कशासाठी आहे? क्वालिटी मॅनेजमेंटसाठी आहे. ISO 14,001 2015 एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट संबंधी आहे. ISO 45,001 2018 ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टीसाठी आहे. नंतर ISO 50,001 2018 एनर्जी मॅनेजमेंट आहे. ऑप्शन नंबर 4 हे सगळं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 142. चूज द करेक्ट सेंटेन्स. ISO 27,001 2022 इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, नंतर सायबर सिक्युरिटी, प्रायव्हसी प्रोटेक्शन त्यासाठी संदर्भात आहे. ISO 42,001 2023 हे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे. ISO 37,001 2025 अँटी ब्रायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम. हे सगळं बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 143. ISO 9001 इज अ स्टँडर्ड विद इन द फॅमिली. कोणत्या फॅमिलीच्या अंतर्गत आहे? ISO 9000 या फॅमिलीच्या अंतर्गत आहे. ऑप्शन नंबर 1 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 144. द आणि रिकामी जागा दिली. फॅमिली इज द वर्ल्ड मोस्ट बेस्ट नोन क्वालिटी मॅनेजमेंट स्टँडर्ड फॉर द कंपनीज अँड ऑर्गनायझेशन ऑफ एनी साईज. तर कोणते आहे? तर 9000 ही फॅमिली सगळ्यात फेमस आहे, त्याच्यामध्ये ISO 9000. ऑप्शन नंबर 1 करेक्ट उत्तर असणार आहे. 144चा ऑप्शन नंबर 1 करेक्ट असणार आहे. नंतर बघा, थोडं क्लिअर करतो. 145 बघा. सिक्स सिग्मा इज अ क्वालिटी इम्प्रुव्हमेंट मेथॉडॉलॉजी यूज टू रिड्यूस डिफेक्ट्स, इम्प्रूव्ह प्रोसेस अँड इन्क्रीज द इफिशियन्सी इन. कशा कशामध्ये? मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सगळं करते हे. नंतर हेल्थ केअर, IT आणि फायनान्स सगळं याच्यामध्ये, मेनी अदर इंडस्ट्री, त्याच्यामुळे बरोबर आहे सगळं. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. फर्स्ट सिक्स सिग्मा यूज बाय कंपनी. तर मोटोरोला फर्स्ट सिक्स सिग्मा कन्सेप्ट आणले. व्हिडिओकॉन नाही, फिलिप्स नाही, टाटा नाही. क्वेश्चन नंबर 147. फादर ऑफ सिक्स सिग्मा बिल स्मिथ आहे त्याचे फादर.
जॉन स्मिथ नाही, स्टीव्ह स्मिथ नाही, ग्रास स्मिथ नाही. हे दोन्ही क्रिकेटपटू आहे. एक आहे ऑस्ट्रेलियाचे, एक आहे दक्षिण आफ्रिकेचे. त्याच्यामुळे त्यांचा आणि त्या ऑप्शनचा दूरदूर संबंध नाही. बिल स्मिथ हे करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 148. सिक्स सिग्मा. सिग्मा इज द मेजर ऑफ हाऊ मच अ प्रोसेस व्हॅरीज ऑर व्हेरिएशन ऑर डिपेंड्स फ्रॉम द नॉर्मल आहे का नाही, बिलो ॲव्हरेज आहे का नाही, तर आयडियल ऑर परफेक्ट रिझल्ट पासून किती व्हेरिएशन किंवा डिफेक्ट्स आहे, त्यासाठी हे सिक्स सिग्मा कन्सेप्ट आलेला. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 149. सिक्स सिग्मा फोकस ऑन रिड्युसिंग डिफेक्ट्स किंवा एरर बरोबर आहे. इम्प्रूव्हिंग क्वालिटी मोर कन्सिस्टंट ते बरोबर आहे. मेकिंग द प्रोसेस मोर कन्सिस्टंट ते बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. 150. इन सिक्स सिग्मा डिफेक्ट्स ऑर व्हेरिएशन आउट ऑफ किती दर 1 लाखामागं असतात म्हणून पर मिलियन ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे. 100 मागं नाही, 1000 मागं नाही, 10,000 मागं नाही. क्वेश्चन नंबर 151 बघा. सिग्मा वन किंवा वन सिग्मा मीन्स काय असते की जास्त सगळ्यात, वन सिग्मा म्हणजे असं नाही की कमी डिफेक्ट्स, तर वन सिग्मा म्हणजे सगळ्यात जास्त डिफेक्ट्स आणि पुअर क्वालिटी. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 152. सिक्स सिग्मा मीन्स ऑलमोस्ट झिरो डिफेक्ट, दॅट इज डिफेक्ट्स पर मिलियन मिलियन ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे त्याला DPMO म्हणतात. और डिफेक्ट्स पर 1 लाख इज किती असतात ते 3.4. ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. अवघड काय नाही. हे 6 आहे ना, त्याची अर्धी तर लक्षात ठेवली ना तर कुठे कन्फ्यूज होत नाही. म्हणजे 3.4 ही व्हॅल्यू आहे त्याची. नंतर क्वेश्चन नंबर 153. सिक्स सिग्मा प्रोजेक्ट मेथॉलॉजी कोणतं असते, डीमॅक आहे आणि डीमॅड व्ही. हे DMAIC म्हणजे मी त्याला डीमॅक वाचतो, आणि DMADV म्हणजे डीमॅड व्ही हे कशाचं, डीमॅक आहे, डीमॅक सी किंवा डीमॅक जे कशासाठी असते, फॉर एक्झिस्टिंग प्रोसेससाठी असते, आणि डीमॅड व्ही हे फॉर न्यू साठी असते. म्हणून ऑप्शन नंबर हे 3 बरोबर आहे. दोन्ही दोन्ही करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 154. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ DMACC? मेजर, अनालाइज, इम्प्रूव्ह, कंट्रोल. तर त्यातला डीचं काय असणार आहे फुल फॉर्म, त्याचा डिझाईन आहे का नाही, त्याचं काय उत्तर आहे, डिफाईन आहे. ते डिफाईन नाही, डू नाही. म्हणजे जनरली पहिल्या कुठेही जर बघितलं ना आपण, तर पहिली टर्म डिफाईनच असते. त्याच्यामुळे कन्फ्यूज जरी झालं तरी आपल्याला सहज समजते की ते डी म्हणजे डिफाईन आहे, डिझाईन नाही. क्वेश्चन नंबर 155. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ डीमॅड व्ही? डिफाईन, मेजर, अनालाइज, व्हेरीफाय. आता इच्छा डीचा विचारलेला आपल्याला काय, तर त्याचं काय डिझाईन आहे. ऑप्शन नंबर किती आहे, 2 उत्तर करेक्ट असणार आहे. 155चं ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर आता 156 बघा. हाऊ मेनी बेल्ट लेवल्स आर इन सिक्स सिग्मा? 6 बेल्ट आहेत. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 157. व्हाईट बेल्ट इज रिलेटेड टू बेसिक अवेअरनेस बद्दल काय, कोणता बेल्ट आहे, व्हाईट बेल्ट आहे, म्हणजे एकदम इंट्रोडक्टरी पार्ट किंवा बेसिक अवेअरनेस. नंतर क्वेश्चन नंबर 158. अंडरस्टँडिंग ऑफ द टूल्स कम्स इन, त्याला कोणता म्हणतो आपण, येलो बेल्ट म्हणतो. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 159. एक्सपर्ट लेवल लीड द प्रोजेक्ट फुल टाइम कम्स अंडर, ते ब्लॅक बेल्टच्या अंतर्गत येते. ऑप्शन नंबर 1 असणार आहे त्याचं. क्वेश्चन नंबर 159चं 1. नंतर क्वेश्चन नंबर जर आपण बघितला 160. हायेस्ट टेक्निकल एक्सपर्ट ट्रेन्स ट्रेन्स अँड मेंटर्स फॉर द अदर कम्स अंडर, तर त्याला मास्टर ब्लॅक मेंटर म्हणल्यावर नाही, मास्टर आहे ना तो, मास्टर ब्लॅक बेल्ट मध्ये येते. आणि चॅम्पियन मध्ये काय, एकदम हायेस्ट लेवलचे जे पैसे प्रोव्हाइड करतात किंवा जे ओव्हरऑल कंट्रोल करतात, ते त्याला चॅम्पियन लेवल म्हणतात. किंवा जे डायरेक्शन प्रोव्हाइड करतात, तर ते चॅम्पियन लेवलमध्ये येते. त्याच्यामुळे हे सगळे आपल्या बेल्ट इथं कव्हर झालेले आहे. होप करतो बऱ्याच गोष्टी मी फास्टमध्ये सांगितल्या. काही महत्त्वाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.